स्त्रियांचं सशक्तीकरण हे समाजाच्या विकासासाठी अतिशय गरजेचं आहे आणि आजचा भारत हा स्त्रियांच्या आकांक्षा ध्यानात घेऊन योजना बनवतोय आणि निर्णय घेतोय असं नरेंद्र मोदी त्यांच्या एका व्याख्यानात म्हणाले होते. तर गेल्या 10 वर्षांमध्ये स्त्रियांवर झालेल्या लैंगिक हिंसा, अत्याचार आणि बलात्कारांच्या काही हृदयद्रावक घटना आणि त्यांच्या मागे असलेल्या गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीचा एक आढावा घेऊयात. साल 2017. उन्नाव या उत्तर प्रदेशातल्या शहरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. पण सतत प्रयत्न करूनही तिला पोलीस दाद देत नसल्यामुळे पीडितेने स्वतःला मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ह्या प्रकरणी अपघातात या मुलीच्या नातेवाईकांचा मृत्यू, मुलीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू, मुलीला आणि तिच्या परिवाराला धमक्या अशा घटनांनंतर शेवटी 2019 साली यातल्या मुख्य आरोपीला शिक्षा झाली. मुख्य आरोपी होता कुलदीप सिंग सेंगर, आमदार भाजपा उन्नाव. 2018 साल कठुआ. जम्मूमध्ये 8 वर्षाच्या चिमुकल्या आसिफाला गुंगीची औषधं देऊन सतत काही दिवस तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार करण्यात आला. शेवटी त्या नराधमांनी दगडाने डोक्यावर वार करून तिचा जीव घेतला. या आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात हिंदू एकता मंचाने जो मोर्चा काढला त्यात भाजपाचे उद्योगमंत्री चंद्रप्रकाश गंगा आणि वनमंत्री लाल सिंग यांनी सहभागी होऊन आरोपींना समर्थन दिलं. 2022 मध्ये उत्तराखंड पावरी जिल्ह्यात रेसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी अंकिता भंडारी हिचा खून करण्यात आला. मुख्य आरोपी पुलकित आर्य हा भाजपाच्या विनोद आर्य या भूतपूर्व मंत्र्यांचा मुलगा आणि त्याचे मित्र. त्यांच्यावर खून, लैंगिक शोषण आणि पुरावे लपवण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. अंकिताच्या आईवडिलांनी असा आरोप केला की अंकिताला रेसॉर्टमधल्या पाहुण्यांना खास सेवा पुरवण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला जात होता आणि ती त्याचा विरोध करत होती. राज्य गुजरात, वर्ष 2002. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. अवघी 21 वर्षाची होती बिल्किस बानो जेव्हा तिच्यावर सामूहिक पाशवी बलात्कार करण्यात आला आणि डोळ्यादेखत तिची लहान मुलगी आणि तिच्या घरातले सदस्य निर्घृणपणे मारले गेले. 2023च्या भारताच्या स्वातंत्र्य दिवशी बिल्किसच्या बलात्काऱ्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आलं आणि शिवाय ते संस्कारी ब्राह्मण असल्याची महत्त्वाची माहिती आपल्याला गुजरात भाजपाचे खासदार चंद्रसिंग राहुलजी यांनी पुरवली. परत सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश आता द्यावे लागलेत. मणिपूरमध्ये जे काही झालं त्या घटनेचा उल्लेखही करताना मन अतिशय विषण्ण होतं. कुकी आणि मैतेई समाजात वाढलेल्या तेढीमुळे कुकी महिलांच्या नग्न धिंडीचा आणि विटंबनेचा तो व्हिडिओ समोर आला की आपण मध्ययुगाहूनही मागे गेलो का काय अशी शंका मनात येते. ही घटना एकमात्र नव्हती असं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगून सुद्धा अजूनही ते पदावर विराजमान आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना याविषयी कुठलाही जाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारावासा वाटलेला नाही. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मल्लिक ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कित्येक सन्मान मिळवून भारताचं नाव अजून उंच केलं, त्यांनी जेव्हा ब्रिजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचे आरोप केले तेव्हा एकेकाळच्या सत्तापक्षाच्या लाडक्या असणाऱ्या खेळाडू दोडक्या झाल्या. उन्हातान्हात पोलिसांकरवी केल्या गेलेल्या दडपशाहीशी रस्त्यात झुंज देत मोडकळीला आल्या, पण वाकल्या नाहीत. आपापले पुरस्कार परत केले. पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्या. कुस्ती कायमची सोडल्याची घोषणा केली. पण आमच्या राष्ट्रवादी, राष्ट्राभिमानी सत्ताधाऱ्यांना काही पाझर फुटला नाही. अजूनही त्यांचा शोषणकर्ता संसदेत बसून मनसोक्त हसतोय. 1 नोव्हेंबर 2023. बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटी. रात्री विद्यापीठाच्या आवारात मित्रासोबत जात असलेल्या मुलीला 3 मुलांनी अडवलं. बंदुकीच्या धाकावर तिला निर्वस्त्र करून तिच्याशी असभ्य लैंगिक दुर्वर्तन करून त्याचा व्हिडिओ काढला. या घटनेचे पडसाद पूर्ण विद्यापीठात उमटले. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, कारवाईची मागणी केली,
पण आरोपींना अटक करायला तब्बल 60 दिवस लागले. या घटनेतले निर्लज्ज विकृत मुख्य आरोपी हे तिघही भाजपाच्या IT सेलचे विविध पदाधिकारी आहेत. कुणाल पांडे, संयोजक भाजपा IT सेल वाराणसी. अभिषेक चौहान, कार्यसमिती सदस्य भाजपा IT सेल वाराणसी. सक्षम पटेल, सहसंयोजक भाजपा IT सेल वाराणसी. एक दोन नाही तर सतत महिलांविरुद्ध केल्या गेलेल्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये आणि हिंसांमध्ये शोषण करणाऱ्यांमध्ये सत्ता पक्षाचे सदस्य मुख्य आरोपी म्हणून समोर येणं, आरोपींना समर्थन देण्यासाठी पुढे येणं आणि उत्तर देण्यासाठी कुठलीही बाध्यता न स्वीकारणं, हे आपल्या समाजात स्त्रियांसाठी आणि एकूणच स्त्रियांकडे बघण्याचा निरोगी दृष्टिकोन रुजण्यासाठी साधक आहे की बाधक? नुसतं बेटी बचाव अशी घोषणा देणं पुरेसं आहे का? बेटी बचाव ही घोषणा आहे की ताकीद? हेच का ते नारी शक्ती वंदन? विचार करा. अधिक माहितीसाठी लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्याच आहेत. असेच देशासाठी आणि देशातल्या नागरिकांसाठी महत्त्वाचे विषय घेऊन भेटत राहू इंडियन व्हॉइसमध्ये. धन्यवाद.